सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अजूनपर्यंत एप्रिल महिना असो, मार्च महिना असो, फेब्रुवारी महिना असो, जानेवारी हप्ता असो, म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला आता 100% पैसे मिळणार आहे। तुम्हाला एकत्र जे काय आता तुमचे पैसे असणार आहेत एकत्र पैसे मिळणार काय हे देखील सांगतो, आणि पैसे कसे मिळणार आहे, आपलं सर्व ई-केवायसी आपण परिपूर्ण केली, सर्व आपले डॉक्युमेंट क्लिअर आहे, तरी सुद्धा आपल्याला पैसे मिळाले नसतील तर आता 100% गॅरंटेड आजचा व्हिडिओ असणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर का पैसे मिळाले नसेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता पैसे मिळणार कसे यासाठी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती बघायची आहे आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला ते काम करायचं आहे। 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने कदाचित 3000 कोटीपेक्षा जास्त निधी त्यांनी आता मंजूर केला, किंवा त्यापेक्षा थोडाफार कमी असू शकतो, म्हणजे 2500 कोटीपेक्षा जास्त निधी सरकार मंजूर करत असते। आता समथिंग आपण जर पाहायला गेलं तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळत असते। आता प्रत्येक कुटुंबांना 1000 ते 1500 रुपये मिळत असते। आता या कालावधीमध्ये त्या लाभार्थ्यांची ई-केवायसी त्यांची परिपूर्ण असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं कंप्लीट झालं असेल, नसेल झालं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु त्यांच्या बँकेच्या खात्याला त्याचा आधार कार्ड लिंक आहे, ई-केवायसी परिपूर्ण आहे, त्यांच्या नावाची माहिती जे मिसमॅच असते ते सुद्धा त्यांचं क्लिअर आहे। म्हणजे आपण जर पाहायला गेलं 7 ते 8 जे काही मुद्दे असणार आहे ते सर्व त्यांचं क्लिअर आहे, तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही। तर तुम्हाला एक काम करायचं आहे, जो मी तुम्हाला स्क्रीनवरती जीआर दाखवत आहे तुम्हाला बघून घ्यायचं आहे, त्याची तारीख बघायची आहे, तुम्हाला तो जीआर बघायचा आहे। या जीआरची तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंटआउट काढायची आहे। जे 3 ते 4 पेज असणार आहे याची प्रिंटआउट काढायची आणि डायरेक्ट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे। बाकी कुठंच जाण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असावं, तुमची ई-केवायसी परिपूर्ण झाली असावी, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कंप्लीट असावं, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आधार कार्डवरती किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल त्यावरती तुमचं परिपूर्ण नाव सारखं असावं। त्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर तुमचं जिल्हा कार्यालयावरती जे काही तुमचं जसं की व्हेरिफिकेशन असेल ते पेंडिंग नसावं। त्याच्या व्यतिरिक्त डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जर का तुमचे पैसे फेल झाले असेल तर तुम्हाला तिथे जाऊ शकता। बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व काम जे काही तुम्हाला मी सांगितलेले कामं असणार आहे परिपूर्ण असेल तर हा जीआर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये न्यायचा आहे। बाकी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का कोणत्या एजंटला डॉक्युमेंट बनवण्याकरिता तुम्ही त्यांना पैसे दिले असेल आणि आतापर्यंत त्यांना 2 ते 4000 रुपये तुम्ही आपण जे देत असतो तशा पद्धतीने जर का तुम्ही दिले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी पात्र आहोत, आता हप्ता बंद झाला आणि तहसील कार्यालयामध्ये जातो, तर उलटी कारवाई तुमच्यावर होऊ शकते, कारण की तुम्ही बनावटी कागदपत्राच्या माध्यमातून आतापर्यंत लाभ घेतला, परंतु इथून पुढे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही, का तर स्ट्रिक्टली झालाय। आपण जर पाहायला गेलं तर जिकडे तिकडे बनावटी कागदपत्रांच्या माध्यमातून, एजंटच्या माध्यमातून आतापर्यंत चुकीच्या माध्यमातून लाभ घेऊ लागलेले होते, परंतु आता इथून पुढे कोणत्याच लाभार्थ्यांना चुकीच्या माध्यमातून लाभ मिळणार नाही। सांगितलेल्याप्रमाणे जो काही जीआर मी तुम्हाला दाखवलेला आहे तो जीआरची प्रिंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये द्यायची आहे, तिथे जाऊन तुम्हाला दाखवायचे आहे जीआरच्या माध्यमातून आम्हाला पैसे आले नाही आणि आम्हाला सर्व जे काही कामे असणार आहे ते कामे पूर्ण आहे, आम्हाला पैसे पाहिजे। तुम्हाला तिथे त्यांना प्रॉब्लेम सांगायचा आहे, 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। कारण की मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर तुमचं व्हेरिफिकेशन डीबीटी स्टेटस तुम्हाला चेक करायचं तहसील कार्यालयामध्ये जाऊन। तुम्हाला काय करायचं, सर्व्हरचा प्रॉब्लेम असणार काय, सर्व काही अपडेट तुम्हाला तिथे जाऊनच मिळणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जीआर सोबत न्यायचा आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे, असेच कामाची व्हिडिओ तुम्हाला जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।